दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. झांबड इस्टेट, न्यू श्रेय नगर, औरंगाबाद, संभाजीनगर या ठिकाणी आपण आलेले आहोत. पल्लवी योगेश दीक्षित आणि रेवती गणेश जोशी अशा दोन वहिनींना भेटणार आहोत. आणि आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की नेमकं काय, कसं, कोण कोणाबद्दल बोलणार, कोणाच्या मनात नेमके कोणते आरोप दडलेले आहेत आणि मग त्या आरोपांना कसं मिस्टर खोडून काढणार. पण त्याचबरोबर आमच्या वहिनींसाठी या सगळ्यांचं जे बोलणं आहे ना, मनातलं व्यक्त होणं आहे, ते कुठेतरी प्रगतीसाठी फायद्याचं ठरू लागलंय. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला आणि बघूया काय होतंय, काय घडतंय या घरात. माझ्या मनात नव्हतंच ना लग्न करायचं. मग नंतर हे म्हणले की मला असं वाटतंय की तिला जबरदस्ती उभं केलंय लग्नाला, म्हणून मग मला बोलायचंय. हे तुमच्या कधी लक्षात आलं? मांडवत. हो, हा, इथे इंटरेस्टिंग आहे ना. मग काय झालं? नमस्कार. आता उखाणा घ्या. होम मिनिस्टरसाठी आदेश भाऊजी आणतात शोधून नवीन नवीन खेळ. योगेशनी काढला आज खास माझ्यासाठी वेळ. अरे वा, जोरदार आहे उखाणा. चला द्या ओळख करू. हे माझे मिस्टर योगेश दीक्षित. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आहे. हे माझे बाबा. नमस्कार. ही माझी बहीण. बर. ती काकू. नमस्कार. आणि हे सगळे नातेवाईक. हो हो हो. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. सांगा तुमचं बालपण कुठलं? भोकरदन. कुठे आलं ते? जालना जिल्ह्यात. सगळं बालपण तिथेच? हो. शाळा तिथेच? हो, शाळा तिथे, कॉलेज औरंगाबादमध्ये. 11वी पासून कॉलेज औरंगाबादमध्ये. मग इथे यायचं कसं काय ठरवलं? तिथे व्यवस्थित शिक्षण नव्हतं, म्हणजे कॉलेज व्यवस्थित नव्हते. मग सगळ्यांनी मिळून असा निर्णय घेतला की मी इथे येणार. आणि मग 11वीला मी इथे आले. माझी आत्या राहते इथे. आणि मग महिला कॉलेजमध्ये 11वी 12वी केलं. पुढचं शिक्षण BA झालं. पुढे आणि BA सेकंड इयरला असताना लग्न ठरलं. अचानक योगाला जुळून. काय लग्न ठरलं? माझी काकू आहे, तिचं मुली स्थळ पाहणं चालू होतं. मग काकूला वाटलं की आपल्या घरात चांगली मुलगी आहे, मग त्यांना सुचवावी. मी सुचवलं स्थळ. मग बघण्याचा कार्यक्रम झाला. अचानक. पहिल्यांदा कधी बघितलं एकमेकांना? पहिल्यांदा म्हणजे सगळं ठरलं आणि 8 दिवसात मला इथे बोलवण्यात आलं की तुझा बघण्याचा कार्यक्रम आहे. आणि मी खूप रडले होते तेव्हा. का? मला लग्न नव्हतं करायचं. मग आता कोण रडतं? आता नाही रडत कोणी. नक्की ना? बोलवा मिस्टर. अहो, तुम्ही काय करता? मी शाळेवर शिक्षक आहे. बरं, तुम्हाला अशी आवड खेळांची वगैरे कुठली? मी स्केटिंग खेळतो. तुम्ही स्केटिंग शिकलाय? हा, स्केटिंग शिकलोय. माझे 5 नॅशनल झाले स्केटिंग. अरे वा. मग यांना शिकवलं नाही कधी स्केटिंग? नाही, प्रयत्न केला होता पण त्यांनी काय शिकायचं इच्छा दाखवली नाही. हनीमूनला गेलो होतो सिमलाला. तिथे आईस स्केटिंग होते, तर म्हटलं करून पाहू. इच्छा व्यक्त झाली म्हणून दोघांनी स्केटिंग घातले आणि करायला सुरुवात केली. ते गेले पुढे पळून. मला पाडून दिलं खाली. मी पडले मागे आणि ते काही चालले गेले पुढे. काय असं केलं? मला बाजूबाजूच्या लोकांनी येऊन माहिती होतं. तुम्हाला माहीतच नाही बायको पडली आहे? मी चाललं गेलो पुढे. हे प्रेम. मग अशा तऱ्हेने स्केटिंग झालं तुमच्या आयुष्याचं. आणि आता खेळ खेळणार आहोत.
8 रिंग, प्लास्टिकच्या रिंग पाण्यावर तरंगत उभ्या करायच्या आहेत, मनोरा उभा करायचा आहे. वेळ आहे 2 मिनिटाची. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. 30 सेकंद झाली. वेळ संपली. 7 थर. अभिनंदन. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. आता जाऊन भेटूया जोशी वहिनींना. मुलगी थोडी हट्टी आहे. हट्टी आहे. हट्टी आहे. म्हणजे शांत स्वभाव आहे, हा पण एकदा चिडले हा. की गेलं. कुठे फिरायला? नमस्कार. नमस्कार. उखाणा घ्या. जीवनरूपी करंजीत प्रेमरूपी सारण, गणेश रावांचं नाव घेते, आज आहे होम मिनिस्टरचे कारण. वा वा वा. द्या ओळख. हे मिस्टर, नमस्कार. ही मोठी मुलगी, बरं. ही छोटी मुलगी, हा. या सासूबाई, नमस्कार. या सासूबाई, त्या नमस्कार. सासूबाई, ही आई. नमस्कार. चला झाली सगळ्यांची हो. ओळख. चला आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. सांगा आता तुमच्या बालपणाविषयी. माझं बालपण माझ्या आजोळी झालेलं आहे. म्हणजे कुठे? इथे औरंगाबाद मध्ये. कोण कोण होतं घरी? आजी आजोबा, मामा मामी, हम्म. आई, 2 भाऊ बहीण. अच्छा. आणि बाबा? नाही, वडील लहानपणीच एक्सपायर लहानपणी. झाले, त्याच्यामुळे आजोळीच गेलं बालपण. आजोळीच गेलं हम्म. सगळं. कसं गेलं? छान, एकदम मजेत. आजी आजोबांच्या आशीर्वादाने एकदम छान. व्यवस्थित. अगदी वडिलांची कमी कधीच भासू वाचू दिली दिली नाही नाही. इतकं प्रेम केलं. हो. आणि मामा मामींनी वगैरे मावशांनी लग्न करून दिलं. लग्न करून दिलं. हो. कुठे आहेत ते? त्यांना बोलवावं. ते अहो. आले की जरा तुमचं टेन्शन कमी होईल. बरं मला सांगा, तुमचं लग्न जेव्हा जमलं, हम्म. एकमेकांना बघितलं तुम्ही, तेव्हा एकमेकांशी बोलला होता, संवाद साधला होता? ऍक्च्युली पहिले जेव्हा आम्ही भेटलो ते हॉटेल सनटॉपमध्ये आम्ही 2 जण भेटलो. तिथं मग हिचा काय स्वभाव आहे, काय स्वभाव हिला आवडतो, कशा पद्धतीने राहणीमान आवडतं, बर, माझ्या घरचं काय वातावरण आहे, हा. ही सगळी विचारांची देवाणघेवाण केली. बर. आणि त्यामध्ये असं मला निदर्शनास आलं की मुलगी थोडी हट्टी आहे. हट्टी आहे. हट्टी ते आहे. पहिल्याच दिवशी कळलं तुम्हाला? तुमच्या काय लक्षात आलं तेव्हा? म्हणजे शांत स्वभाव आहे, हा पण एकदा चिडले हा. की गेलं. कुठे फिरायला? बरं, आता दोघांनी मिळून एक रिंग एकाने ठेवायची, दुसरी दुसऱ्याने, अशा पद्धतीने 8 रिंगचा मनोरा रचायचा आहे, तोही पाण्यावर. 2 मिनिटाची वेळ सुरू होते आहे आत्ता. लवकर परत एकदा. वेळ संपली. वा 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 वा. 1, 2, 3, 4, 5, 6. शेवटच्या क्षणी 1 रिंग ठेवली आणि 6 रिंगचा मनोरा रचला. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. कसे आरोप करायला सज्ज आहेत बघितलं सगळेजण. आणि आरोप तुम्ही खोडून काढायचे. हो. आणि या सहकारी म्हणजे मावशी. बरं घेतलं, योग्य घेतलं. सासूबाईंबरोबर भांडायला तसंच कोणतरी पाहिजे ना. ते ते आता तुमची आरोपांची वेळ सुरू होते आता. सकाळी लवकर उठत नाही, हा. त्यामुळे पुढचं काम आवरायला उशीर होतो आणि मग शाळेत जायला उशीर होतो. रात्री मुलगी लवकर झोपत नाही, त्याच्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो. 5-5:30 वाजता जरी उठली तरी तिचं आवरण होत नाही. काय वाई? आता यांची मुलगी एकच आहे, आमच्याकडे 3 मुलं होते. हा. त्यांचं आवरूनही आम्ही नोकरी करीत होतो, पण त्यासाठी कामात ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि फटाफट काम आवरायला पाहिजे. कसं असतं, सकाळी 5 वाजता जरी उठली तरी सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं करून तिला शाळेत जावं लागते. 7 वाजता शाळेत जाते ती. पण एखादं काम जर राहून गेलं तर तुम्ही जर चहा वगैरे बनवायचं राहून गेला का, चहासाठी तुम्ही आरोप लावू शकत नाही की बाबा नुसतं चहासाठी आरोप राहिला. चहाने सगळेच कामं राहतात मागे, त्यासाठी लवकर उठतो तर कामं आवडतात. नाही, पण त्या काळामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी म्हणजे असेल, भरपूर जबाबदारी होती. पण आता ह्यांनी जर एखादं काम नाहीच केलं तर लागली सासू सासरे ह्यांना बोलायला मोकळे. तेव्हा बोलणारे कोणी नव्हते. तेव्हा बोलणारे कोणी नव्हतं. 2 कामं राहिले त्याच्यामुळे कोणी बघितलंय 5ला उठत होते का 7ला उठत होते. आणि मेन म्हणजे ह्यांच्या धाकामध्ये हा एकटा राहिलेला आहे. धाक पण होता ते आणि कळतच शाळेचे काम. आहे. सासूचा केवढा धाक असेल हे कळतंय. बर, पुढचा आरोप. मी नणंद आहे तिची. हा बोला.
तिला तिची जर चूक सांगितली एखादी हं. किंवा काही बोललं कोणी घरात, तर ते 2-2, 3-3 दिवस मग ती गपचूप राहते. असं नको व्हायला. काय आणि नणंदबाई? तिचा स्वभाव शांत आहे. वातावरण जर जास्त जर चिघळत असेल तर मग ती मला सांगती, मग मी त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा, मग तो निर्णय घेऊन नाही पण हे पुढे 2-3 बोलतो. दिवस कसे जायचे मग? नाही तसली गोष्ट नाही होत नाही, नाही. हे काय तिला वाटतं ते तिने हसून किंवा काय चूक आहे किंवा मी सुधारीन हे कबूल करायला पाहिजे की नाही ठीक आहे तुम्ही सांगताय ना तर ठीक आहे माझं चुकलं असेल मी याच्यात पुढे सुधारणा करेन. जे कोण त्यांना बोललेले असतील त्यांचं बरोबर होतं हे कशावरून? मग ते बरोबर नाही हे तरी सांगायचं ना. नाही त्याच्यासाठी ऐकून घेतलं पाहिजे ना समोरच्यांनी. ऐकायची असतेच तयारी, जेव्हा बरोबर नसतं तेव्हा आता ऐकून. तुम्ही माझंच नाही ऐकून घेत आहे तर त्यांचं काय ऐकून घेत असणार. एक मिनिट, पुढचा आरोप. आरोप म्हणजे असा ना, आजी. मी आजी आहे. बोला. इतर आपल्या नात्यामध्ये वडील माणसांचा आदर हं. किंवा त्यांची आठवण व्यवस्थित आपल्या नात्यांचा आदर करावा. घरामध्ये वडील माणसं आहेत, गावामध्ये आपली आजी आहे, आजोबा आहे, सगळ्यांचा आदर. जसं करावा. आता प्रत्येक आता हे दसरा आहे, तिळगुळाचा आहे, संक्रांत, तो आदर त्यांनी तसाच तिने राखून ठेवला पाहिजे. आमचे लहानपणी तिचं लग्न झालंय त्यामुळे तो तिचाही दोष नाहीये, बरोबर. तो मग हा का नाही वयाचा केली? दोष आहे. हा ती लहान होती अगदी, समजायला तिला वेळच मिळाला नाही. बरोबर की नाही? हे म्हणूनच आता मी आलोय की नाही. हा. आता इथून पुढे येईल लाडवाचा डबा घेऊन तुमच्याकडे. फक्त लाडवाचा चावला पाहिजे, नाहीतर बघा तुम्ही आजी. नाही, अरे तयार आहे, चला. असो, आता या सगळ्या गोष्टींवरती आमच्या वहिनीला काय म्हणायचंय ते ऐकूया प्रत्येकाचा. पहिला आरोप होता सासूबाईंचा की मी लवकर उठत नाही. तर मला माहिती आहे की मला 6:45ला घरातून बाहेर पडावं लागतं आणि मी त्या हिशोबाने बाहेर म्हणजे उठते लवकर आणि माझे जे कामं ठरलेले आहेत त्या रुटीननुसार मी सगळं करते. आणि मुलगी रात्री उशिरा झोपते तरी मी लवकर उठते सकाळी शाळेत जायसाठी. आणि सुट्टीच्या दिवशी असं थोडं रिलॅक्स म्हणून मी थोडं उशिरा उठते. जरी तक्रार असेल तर मी सुधारायचा प्रयत्न करेन. दुसरी तक्रार होती माझ्या नंदेची. मी पटकन बोलत नाही. माझा स्वभाव मुळात शांत आहे आणि असं वाटतं की आपण बोललो की शब्दाला शब्द वाढेल, वाद वाढतील, ताणतणाव वाढू नये म्हणून मी तेव्हा गप्प बसते. आणि दुसरी गोष्ट अशी की मलाही सगळ्यांनी समजून घ्यावं. मी लहान आहे, अजून शिकतीये. तुमच्याकडूनच शिकायचंय मला, तेच मोठे आहेत त्यांच्याकडून मी शिकतीये. तर मलाही थोडं समजून घ्यावं, माझी बाजूही थोडी समजून घ्यावी. बस एवढं मत आहे. त्यातही काही तक्रार असेल तर मी ते नक्की सुधारेन. आणि त्याच्यानंतर मला जर कोणाला वेळ द्यायला मिळत नाही तर त्याच्यात थोडं समजून घ्यावं. आणि याच्यानंतर मी पूर्ण प्रयत्न करेल की मी नातेवाईकांना आणि माझ्या आजीला, आजोबांना, काका काकू जे कोणी आहेत त्यांना वेळ देऊ शकेल. किती छान. त्यामुळे थोडक्यात मला म्हणजे प्रत्येकाचे आरोपही कळले. आरोपानंतर त्यांनी तुमची बाजू सावरण्याची प्रयत्न केली. सगळ्यात शेवटी तुम्ही ज्या पद्धतीने बोललात ना, मलाही समजून घ्या. तेव्हा याच नोटवरती या नव्या प्रगतीपथावरच्या पाऊलासाठी हातणमणी ताईला रजा. चला तर जाऊया जोशी वहिनी. नमस्कार. आणि आता सगळे सज्ज आहेत आरोप करण्यासाठी. चला पहिला आरोप कोण करणार? मी तिची नणंद आहे. नणंद बोला. सकाळचा दिवस हा उशिरा उठण्यापासून सुरू होतो आणि मग मुलींच्या वरती राग काढायचा, नवऱ्यावरती राग काढायचा, दिवसभर राग करायचा, कुणी आलं की आदळापट करायची, भांडे आपटायचे. हा असा तिचा दिवस सुरू होतो. बरं बरं, असा दिवस सुरू होतो. हा आरोप आहे. आता त्यांच्याकडे त्यांनी ते बोलायचं. माणसाला दिवसभरामध्ये किमान 8 ते 9 तास विश्रांतीची गरज आहे. जर ती पुरेशी झोप झाली नाही तर माणसाचा चिडचिड स्वभाव होतो आणि म्हणून ती चिडचिड होत असेल. नाही पण दुपारी तुम्ही सगळे गेल्यानंतर ती झोपू शकते ना. दिवसभर तिला आरामच आराम आहे. ऍक्च्युली आजकालची मुलं पण खूप त्रास देतात. म्हणजे ती इतकी त्रास देते की त्यांना म्हणजे रात्री जवळपास 12-1 पर्यंत झोपत नाही. ती आम्हाला सुद्धा त्रास देत असते, सगळ्यांना त्रास देत असते ती. त्याच्यामुळे ऍक्च्युली असं होतं की त्यांची खूप चिडचिड होते. ती बिलकुल ऐकत नाही. आता आपण मी जाऊ. तुम्ही इथेच राहता? हो. क्या बात आहे. या दोघींची तक्रार नाही तर 50 फुटावर राहणारी नणंद मात्र लक्ष ठेवू नये यांच्यावर. दुसरा आरोप कोण करणार आहे? बोला बोला. काही कोणती गोष्ट आवडली की ताबडतोब घ्यायची असते तिला. कोणती म्हणजे तिथे मग विचारच करायचा नाही खर्चाचा. एक मिनिट, तुमचं काय म्हणणं? हा स्वभाव विशेष आहे. म्हणजे माणसाला एखादी गोष्ट जर आवडली तर माणूस त्याच्याकडे आकर्षित होतो. वेळेवर. आणि आकर्षित झाल्यानंतर माणसाला तो हवासा वाटतो. यात माणसाचा स्वभाव असल्यामुळे त्यात ती काही गैरकर्म. तुमचं काय ऑब्जेक्शन नाही ना त्याला? मला काय ऑब्जेक्शन. पुढचं. हा
तिला ना भरपूर करणे आणि भरपूर सगळ्यांना खाऊ घालणे आणि त्यांच्याकडून तारीफ ऐकणे हे फारच आवडतं. त्याच्यामुळे ती भरपूर प्रकारची व्हरायटीज करते, खाऊ घालते. नाही, मग एवढंच पाहिजे असेल तर ती एवढं करते, मग त्यातनं ते दुसऱ्या दिवशी फेकून द्यायला लागतं. अन्नपूर्णा जोशी परिवारामध्ये प्रसन्न आहे आणि तिला सांगितलंय की जे काय करशील ते सर्वांना पुरेल असं कर. असं व्हायला नको की पदार्थ चांगला झाला आणि तो कमी झाला आणि तो पुरला नाही. आता तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांवर? बरोबर आहे. काय बरोबर आहे? उशिरा उठते. व्हेरी गुड, मान्य. आत्तापासून मी उद्यापासून सकाळी लवकर उठण्यास मला वाटलं झोपणारच नाही आणि हट्टीपणा कमी करेन, म्हणजे करणारच नाही. आणि त्या नणंदबाई सारखं बोलतायत त्या. आज हा तन्मणी कोणाला देणार हा प्रश्न आहे आणि आता हा तन्मणी मी देणार आहे अशा व्यक्तीला, म्हणजे एकीकडनं आरोप झाले, एकीकडनं आरोप खोडून काढले, एकीकडे भरपूर आरोप झाले, पण त्याचबरोबर हे आरोप केल्यानंतर ते आरोप इतक्या प्रमाणात केले की मला असं सांगायचं आहे की ते आरोप करण्याची जागा न राहण्यासाठी आपण कधीतरी आपल्याच घरी राहावं. सतत कुठल्या सुटल्या इकडे येऊन यांचं काय चाललंय हे बघू नये, यासाठी हा तन्मणी आज आपण दांडेला देऊया. म्हणजे खूप छान आहेत. नंदा जावा, फक्त तुम्ही तुमच्या घरीच राहावा. आणि आता कोण जिंकणार पैठणी यासाठी खेळ. दोघींनाही 10-10 संधी मिळणार आहेत. इथेच उभं राहून समोर भिंतीवर 2 रिंग अडकवलेले आहेत आणि त्या रिंगच्या मधोमध चेंडू इथून जो मारणार टेनिसचा चेंडू तो लागला पाहिजे. लक्षात ठेवा 10 चेंडूमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त होणार आहे त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 नाही, थांबा, 1 तुम्ही आता नाही, थोडा बाजूला थांबा. व्हेरी गुड. 2 हे बघा. 1 5-5 झालेले आहेत. 1-0 ही गुणसंख्या. तुम्ही दोघे इकडे या, तुम्ही दोघे इकडे या. रेडी, घ्या. 6 घ्या. आघाडी घेण्याची संधी. मारा. 2 थांबा, मारा पुढचा. मारा. नाही, सगळे तुम्ही मारायचे, संपूर्ण टाकले. घ्या, 1 राहू द्या. चला. व्हेरी गुड. तुम्ही असा का नाही टाकत आहात? असा टाका, असा. थांबा, आता तुम्ही घ्या. तुम्हाला बरोबरी करण्याची संधी आहे. जर या एका चेंडूमध्ये अचूक तुम्ही त्या मधोमध मारला तर बरोबरी होऊ शकते. मग आणखी 5 चेंडू मिळू शकतात, नाहीतर निकाल तुमच्या समोर आहे. निकाल आपल्या समोर लागला, पण आधी ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. तुमच्यासाठी नमस्कार. उपविजेत्या ठरल्या जोशी वहिनी. जोशी वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दीक्षित वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. श्रेयनगर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.